काय आणू गुलाबजाम? अच्छा, माझे ओठ खाशील का? कुठे जायची तयारी? हा कुठे जायची तयारी आहे? अगं कुठं जातो मी सकाळी ऑफिसला न कुठं जाशाल ना मग ऑफिसला. पहिले काम तर पूर्ण करून जा. कोणतं काम? कोणतं काम म्हणजे? चला ना, रोमॅन्स. हा रोमॅन्स. अगं तुला काय अक्कल फिक्कल आहे का? हा टाइम आहे का रोमॅन्स करायचा? कोणता टाइम असतो रोमॅन्स करायचा? अगं रात्रीचा टाइम असतो रोमॅन्स करायचा. आणि रात्री तुम्ही काय करता आल्यावरती? काय करतो म्हणजे? हा येता, जेवता, पाणी पिता आणि झोपून घेता. अगं मग माणूस थकलेला असतो ना. हा मग आता तर तुम्ही थकलेले नाहीयेत, आता सकाळी उठलेले. अगं पण टाइम बघ काय झालेला अहो आहे. टाइम वगैरे जाऊ द्या, तुम्ही मला रोमॅन्स पाहिजे तर प्रेम करा. चला. अगं बघ कायचं रोमॅन्स फिमॅन्स हा. आणि तुला काही थोडं फार अक्कल पिक्कल आहे का नाही? अगं भाऊ बसलाय बाहेर. अहो मला प्रेम पाहिजे बोलली ना. अगं ओरडू नको ना, हळू बोल ना. हा हळू बोल. अगं तो बाहेर बसलाय, तो ऐकल ना. हा काय होतं का तुमच्याकडनं? काय होतंय तुमच्याकडनं? अगं काही हो ना हो, शांत बस. आणि चाललोय मी ऑफिसला. हो हो, पळ काढा तुम्ही, फक्त प्रेमामधनं पळ काढायची फक्त. काय सकाळी सकाळी कटकट लावून देते का माग? चाललोय मी ऑफिसला. नाही तर आज मी तुम्हाला जाऊच देणार नाही. आज मला प्रेम पाहिजे. अगं सरक ग, सरक सरक. मध्ये मध्ये येऊ राहिली. ठीक आहे ना, मला माहिती तुम्ही मला कधी प्रेम देणार नाही, म्हणूनच तर मी माझ्या प्रेमाची सोय लावलेली आहे. मला काही गरज पण नाही तुमच्या प्रेमाची. फोन करते त्याला, बाहेर जाऊन थोडं भेटून तरी येईल. माझा फोन. मोबाईल देता का माझा तेवढा? घ्या ना वहिनी. चहा नाश्ता केला का तुम्ही? आक्याचं लग्न आहे. मग वर्गात होता. जाऊ द्या, तुम्ही चहा पिला का म्हटलं? चहा बंद करून टाकला आजपासून. का बरं? आता आहे ना जिम लावायची आहे. जिम का बरं? का बरं म्हणजे काय, शरीर बॉडी दष्टपुष्ट. बनवायची. हो दष्टपुष्ट पण करायचं. तुम्हाला तर गर्लफ्रेंडच नाही, बॉडी बनवून कोणाला दाखवणार? वहिनी गर्लफ्रेंडच पाहिजे थोडी, आपल्या शरीराची आपण काळजी घ्यायची. काहीतरी गडबड दिसते, आहे का कोणी वाटतं? नाही हो, नाही असं नजरेत नाही. तुमच्यापासून लपवणार आहे काही? बरं बरं, ठीक आहे, चालेल. मी जाते, मोबाईल घ्यायला आली होती. हां मला भूक लागली, मी जेवण करून घेईल. हो ठीक आहे, मी मग आराम करते. चालेल. हॅलो हॅलो. अरे बाबा, आठवण येते ना तुझे, भेटायचं आहे ना. हो ना, गेला नवरा कामावरती. तो कामावर गेला म्हणून तू तुझ्यासोबत बोलते ना.
आज भेटायचं का? हा रे, तेच नेहमीसारखं. काय तो प्रेम देत नाही, काही नाही. जाऊ दे, प्रेम द्यायला तू आहे ना. बरं ऐक ना, तू भेटशील ना मला आज? तुझा लंच टाईम झाला का मला फोन कर, मी येईल तुला भेटायला. तुला काय पाहिजे का अजून? अरे म्हटलं काहीतरी स्वीट खाशील का? काहीतरी गोडधोड. येडा, तू काही पण बडबड करतो. आय लव्ह यू ना. आय लव्ह यू सो 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 मच. आय लव्ह यू. ऐक ना, मग आज ते मार्केटच्या बाजूला हॉटेल आहे ना, तिथं भेटू मग आपण. मी आता अर्ध्या एक तासात निघते बाजाराला, मग भेटू आपण. हो ना, लय आठवण येत होती तुझी, भेटायची तुला. माझं बाबू, माझं शोन ना, तू इतकं प्रेम करतो ना माझ्यावर. खरंच माझं लग्न तुझ्यासोबत झालं पाहिजे होतं. तू मला लग्नाच्या आधी भेटला असता ना, तर मी लग्न तुझ्याशीच केलं. काय चालू आहे? कुठं काय? कोणाला भेटायचंय? कोणाला भेटायचंय? द्या इकडं मोबाईल. मोबाईलला कोण आहे? कोण माझा आहे? फोन येतो. कोण आहे त्याच्यात? चांगला पाय घालतो द्या. मला काय करायचंय? तू मोबाईल द्या. अहो, माझ्या मैत्रिणीशी बोलत होती मी. मैत्रिणीशी याचं काय? कोणती मैत्रीण? मला पाहू द्या. थांब, कोणती मैत्रीण? थांबा फोन थांबा द्या. ना, मला मैत्रीण पाहू द्या. काय रे? हा, तुला तुला आमची वहिनीच दिसली का? हा, ए भिकार भंगार, कोण आहे रे तू? अरे कोण आहे तू? तू कोण आहे मला नाव सांग, नाही तर तुझं लोकेशन टाक, तिथे तुला छाटून टाकतो. तुम्ही हा, आणि जर या मोबाईलवर जर परत फोन केला ना, तुकडे तुकडे करून आहे ना, कावळ्या कुत्र्याला खाऊ घालीन. समजलं? ही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून मला. हा, समजलं? मग काय केलं पाहिजे मी? सांगा ना, काय केलं पाहिजे मी? हा, कशाला फोनवर बोलले तुम्ही? कशाला त्याला धमक्या दिल्या? हा, काय प्रॉब्लेम काय तुमचा? आमच्या घरात हे चालत नाही आणि चालू देणार नाही. हा, आणि तुम्ही जे फोनवर बोलताय ना, हे पण चुकीचं आहे. भाऊ आला का त्याला सांगतो तुम्हाला ठेसायला चांगलं. काय काय होत तर नाही तुमच्या भावाकडनं? आ, तर तो फक्त माझ्यावरती मार हाणायसाठीच ठेवलेली का मला इथं? काय होत नाही म्हणजे? घरात काय आणत नाही, आणि तुम्हाला वस्तू बिस्तू आणत नाही, सगळं आणून अहो, देत नाही का? सगळं आणू द्या त्याला घरामध्ये, पण ज्या गोष्टीची गरज बाईला असते ना, ती गोष्ट तुमचा भाऊ ना पूर्णच करत नाही. समजतंय का तुम्हाला? कसली गरज? प्रेमाची गरज. आ, करतो का तुमचा भाऊ? पूर्ण करतो. ऐकतात तुम्ही रोज आमचे भांडणं? कान तर बंद नसतील ना तुमचे? ऐकायला येत असेल ना कानावरती? अरे विधवा बायानी एक एक पोरावरती आयुष्य काढलेलं आहे विधवा राहून, आणि तुम्हाला कधी मध्ये तर भेटत असेल ना. अहो, मला यांच्याकडनं प्रेम भेटत नाही, आणि ते कधी मधी बळजबरीचं केलेलं प्रेम नसतं. अहो, तुम्हाला समजतंय का? हे बघा, माझ्या गरजा पूर्ण होत नाहीये त्यांच्याकडनं, म्हणून मला हे असं करावं लागलं. काय वागणं आहे आपल्या घरात? आपल्या घराचं काय विषय, कसं आहे काय, आणि तुमचं वागणं काय? छी, मला बिलकुल पटलं नाही. तसंच मला पण नाही पटत काही गोष्टी. आम्ही दोघं नवरा बायको घरात राहत असताना दिराचं घरात राहणं योग्य नाही. बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर आहे, मी त्या गोष्टीला सहमत आहे. पण मला एक सांगा, आजपर्यंत कधी तुमच्यावर वाईट नजर टाकली का? मी टाकली का? मग टाकायची होती ना.
टाकायची होती. तेच चुकलं असेल, मला तरी वाटतं तेच चुकलं असेल. तुमची नजर माझ्यावर असेल, पण मी तुम्हाला वाटलं असेल का हा नाही आपल्याला होऊ शकत कंट्रोलमध्ये, म्हणून तुम्ही दुसरं कोणीतरी पटवलं असेल. मला समजलंय त्या गोष्टी. आणि जर फोर्स करून जर बोलल्याच असत्या ना, तर मी केले असते प्रयत्न. कसले प्रयत्न? काय केलं असतं? आवयनी मला एक सांगा, तुम्ही बाहेर उद्योग करोस तर तुम्हाला घरात दिसलं नाही का मी? कसं आहे माहिती आहे का, घरातला आटा घरातच राहायला पाहिजे, समजून घ्यायच्या गोष्टी. आणि माझ्यात काही कमी नाही आहे, फुल स्ट्रॉंग आहे मी. तुम्ही? मला तर बिलकुल नाही वाटत. मला असं वाटतं तुम्ही तुमच्या भावासारखेच, सेम टू सेम. तुमची बायको बी आली ना, ती पण असंच अफेअर करेल बाहेर. बरं ऐका ना, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हां ठीक आहे. ठीक आहे ना. त्याला सोडून देशाल मग? तो कोण येतो नालायक, तो भांगार कोण येतो, त्याला सोडून सोडून देशाल? दे. सोडलं समजा. सोडलं ना? हो. चला तुम्हाला रिझल्ट देतो मी. चला चला तुम्हाला रिझल्ट देतो. झालं ना खुशवाईनी? हो, खूप जास्त. नक्की? नक्की. आईची वहिनी, हिला वाटत होतं हा असाच आहे जुंगळू मुंगळू आयटम. स्ट्रॉंग आहे मी, स्ट्रॉंग. ताकद आहे माझ्यामध्ये. पण चुकीचं केलं असं मला का वाटतंय? जे केलं ते चुकीचं केलं असं का वाटतंय? चायला या वहिनीच्या आजच्या भाकरी खाल्ल्या, या वहिनीने एवढे दिवस खाऊ पिऊ घातला आणि छी, नालायकपणा केला मी एकदम. आणि भावाने लहानपणापासून मला कपडे लत्ते दिले आणि त्याच्या बायकोसोबत मी असं, बापरे लय चुकलो रे देवा, मी लय चुकलो. पण वहिनी पण बाहेर जाईल ना, तर मी जर हे केलं नाही तर वहिनी बाहेर जाईल. काय करावं काय माहिती. याच्यापेक्षा एक काम करावं लागेल, भावाला गोड बोलून दवाखान्यात घेऊन जातो. भावाला खोटं सांगतो का माझ्यात पण असा प्रॉब्लेम आहे, लग्न करायच्या पहिले आपण प्रॉब्लेम क्लिअर करू, म्हणजे तो पण बोलता बोलता बोलून जाईल का मला पण असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी काही गोळ्या खाणार नाही, पण त्याला गोळ्या खाल्ल्या तर क्लिअर होऊन जाईल. तेच योग्य वाटतं ना. आता चुकलो, परत नाही चुकायचं. योग्य नाही.